गुड इव्हनिंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे 9व्या लेक्चरमध्ये आपण बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ द सेल्फ हा टॉपिक बघितला. म्हणजे आपलं हे जे बघा हे कितवं युनिट चालू आहे, दुसरं युनिट. दुसऱ्या युनिटमधलं जे टोटल आपलं हे 10वं लेक्चर असेल. म्हणजे आपण पहिले 6 लेक्चर हे युनिट 1 वर घेतले आणि आता युनिट 2 वर आपले आतापर्यंत 3 लेक्चर झाले. तर मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो सगळ्या विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी अगोदरचे लेक्चर सिरियली पाहणे एक्सपेक्टेड आहे, अदरवाईज तसं समजणार नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा UHVची आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत त्यावेळेस आपण एक जी लेक्चर सिरीज बनवली ती तुम्ही सिरियली बघावी. म्हणजे पहिलं लेक्चर झालं की ते पूर्ण बघायचं, म्हणजे असं नाही धरसोड करायचं. पहिलं लेक्चर बघितलं ते पूर्ण बघायचं, त्याच्यानंतर दुसरं, त्याच्यानंतर तिसरं, चौथं, पाचवं, असं सिरियली बघत जायचं आहे. म्हणजे पहिलं झालं की डायरेक्ट तिसरं बघायचं नाही. कारण काय की तिथं त्याच्या लिंकेज आहेत. म्हणजे पहिलं आणि दुसरं यांची लिंकेज आहे, दुसरं आणि तिसरं यांची लिंकेज आहे. म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही सिरियली बघितल्याशिवाय त्या लिंकेज आपल्याला समजणार नाहीत आणि म्हणजे त्यामुळे आपल्याला हा सब्जेक्ट व्यवस्थित समजणार नाही. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी सिरियली लेक्चर 1 पासून म्हणजे सर्व लेक्चर सिरियली बघायचे आहेत. आणि जर आपल्याला काही समजलं असेल किंवा जर आवडलं असेल मी शिकवलेलं तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला आता आपण 10वं लेक्चर बघू. आता आपलं सेकंड युनिट कोणतं आहे तर हार्मोनी इन द ह्युमन बिंग. तर आता त्याच्यामधला मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे 9व्या लेक्चरमध्ये आपण बॉडी ॲज अन इन्स्ट्रुमेंट फॉर द सेल्फ किंवा ऑफ द सेल्फ हा टॉपिक बघितला. आता पुढचा टॉपिक आपण बघू. हा पुढचा टॉपिक अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द सेल्फ. आता बघा अंडर टॉपिक काय आपला अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द सेल्फ. बघा आता पहिले आपण हार्मोनी इन द सेल्फ कशाला म्हणायचं ते बघू, त्याच्यानंतर ही डायग्राम आपण व्यवस्थित समजून घेऊ. आता बघा हार्मोनी इन द सेल्फ मीन्स दॅट युअर डी टी म्हणजे काय डिझायर थॉट अँड एक्सपेक्टेशन दॅट इज इमॅजिनेशन. डीटीचेच पार्ट, डीटी कशाचे पार्ट आहेत हे इमॅजिनेशनचेच. इमॅजिनेशन मध्ये कोणकोणते पार्ट एक्सपेक्टेड आहेत डिझायर थॉट आणि एक्सपेक्टेशन. मी त्याला शॉर्टकटमध्ये डीटी लिहितो. आता बघा हार्मोनी इन द सेल्फ मीन्स दॅट युअर डी टी आलं लक्षात, डिझायर थॉट एक्सपेक्टेशन दॅट इज इमॅजिनेशन आर इन ॲग्रीमेंट और हार्मोनी विथ युअर नॅचरल ॲसेप्टन्स. आता बघा मग हे डायग्राम मध्ये हे सगळे कंपोनंट कुठे दिसतात बघू आपण. नॅचरल ॲसेप्टन्स बघा हा जो कर्ली ब्रेसेस दाखवला हा नॅचरल ॲसेप्टन्स. आता मी काय सांगितलं की इमॅजिनेशन. आता इमॅजिनेशन बघा इथं इकडे दिसत आहे हे इमॅजिनेशन. हा जो ब्ल्यू कलरचा कर्ली ब्रेसेस आहे आता हे बघा इमॅजिनेशन. आता हॅपीनेस कधी असेल जर नॅचरल ॲसेप्टन्स म्हणजे हा पार्ट बघा मी राऊंड करतो त्याला. नॅचरल ॲसेप्टन्स आणि हा इमॅजिनेशन हा जर हार्मोनीमध्ये असेल किंवा कोऑर्डिनेशन किंवा त्याला ॲग्रीमेंट म्हणू आपण, म्हणजे हार्मोनीमध्ये जर असेल तर हॅपीनेस असेल. जर हा पार्ट म्हणजे कोणता नॅचरल ॲसेप्टन्स आणि इमॅजिनेशन हा डिसहार्मोनीमध्ये किंवा ज्याला आपण कॉन्ट्रॅडिक्शनमध्ये असेल तर अनहॅपीनेस असेल. आता लक्षात घ्या नॅचरल ॲसेप्टन्स आणि इमॅजिनेशन हे कोणाच्या ॲक्टिव्हिटी आहे सेल्फच्या बॉडीची ॲक्टिव्हिटी. हे बघा आपण आपण बघा ह्युमन बिईंग म्हणजे काय बघितलं होतं इट इज द को एक्झिस्टन्स ऑफ बॉडी अँड सेल्फ. आता बघा हा इथून जो पार्ट आहे हा कशाच्या रिलेटेड आहे. हा जो मी एवढा डार्क करतो हा आहे खालचा बघा हा बॉडीच्या रिलेटेड आहे. वरचा पार्ट जो आहे म्हणजे कोणता नॅचरल ॲसेप्टन्स आणि इमॅजिनेशन. आता इमॅजिनेशन मध्ये बघा इमॅजिनेशन हा जो ब्रॅकेट दिसते हे इथं मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. हा हा एवढा पार्ट दिसते ना. हा एवढा पार्ट जो आहे हा इमॅजिनेशनचा आहे. नॅचरल ॲसेप्टन्स म्हणजे आता हे बघा मी एवढा पार्ट देतो हे म्हणजे ग्रीन कलरचा तुम्हाला ब्रॅकेट किंवा कर्ली ब्रेसेस दिसतो तो म्हणजे काय नॅचरल ॲसेप्टन्स. मी काय सांगितलं की नॅचरल ॲसेप्टन्स प्लस हे इमॅजिनेशन हे जर हार्मोनीमध्ये असेल किंवा त्याला आपण म्हणू ॲग्रीमेंट किंवा कोऑर्डिनेशन मध्ये जर असेल तरच
बघा इथं हार्मोनी इज इक्वल टू हॅपीनेस, तरच ते हॅपीनेस स्टेट येईल. अदरवाईज नॅचरल ॲक्सेप्टन्स आणि इमॅजिनेशन याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन किंवा डिसहार्मोनी असेल तर अनहॅपीनेस येईल. आता तुम्ही सांगा, इथं मी लिहिलं की DTE कशासोबत हार्मोनी असायला पाहिजे, नॅचरल ॲक्सेप्टन्स सोबत हार्मोनी असायला पाहिजे. हे बघितलं आपण. हार्मोनी इन द सेल्फ म्हणजे काय, की सेल्फ मीन्स that your DT desire thought expectation that is imagination are in agreement or harmony with natural your natural essence. हे जर असेल तरच हार्मोनी इन द सेल्फ म्हणू आपण. आता बघा, मग तुम्ही म्हणाल सर इथं DT इथं दिसत नाही आम्हाला, म्हणजे डिझायर थॉट आणि एक्सपेक्टेशन. मी काय सांगितलं की हे तीन इमॅजिनेशनचेच पार्ट आहे. आता बघा, मी तर डी लिहितो इकडे, किंवा असा दाखवतो तुम्हाला हा डी. इकडे लक्षात घ्या तुम्ही, हा डी. दुसरा मी इथे लिहितो, हा दुसरा जो अनालिसिस अँड कम्पेअरिंग हा दिसते इथं, मी टी लिहितो. आणि तिसरा कोणता पार्ट आहे आपला, हे बघा इकडे, सिलेक्टिंग टेस्टिंग, मी याला ई लिहितो. हे गोष्टी कळेल ना तुम्हाला. DTE, DTE म्हणजे काय, डिझायर थॉट आणि एक्सपेक्टेशन. हे तिन्ही कशाचेच पार्ट आहेत, इमॅजिनेशनचे पार्ट आहेत. आता बघा, आपण डी कोणासोबत लिंक केलं, इमॅजिन सोबत लिंक केलं. टी कोणासोबत लिंक केलं, हे बघा माझा आहे एरो. हा जो टी म्हणजे थॉट कोणासोबत लिंक केलं मी, अनालायझिंग अँड कम्पेअरिंग. आणि ई म्हणजे एक्सपेक्टेशन, हे कोणासोबत, हा जो एरो दिसते हा कोणा, सिलेक्टिंग अँड टेस्टिंग. इथपर्यंत आपण लिंक केलं. आता बघा या डायग्रामचं एक्सप्लेनेशन काय आहे. तुम्हाला डेफिनेशन कळली की हार्मोनी इन द सेल्फ म्हणजे काय. तर हार्मोनी इन द सेल्फ मीन्स दॅट युअर DT डिझायर थॉट एक्सपेक्टेशन दॅट इज इमॅजिनेशन, हा तिन्ही मिळून आपण इमॅजिनेशन आर इन ॲग्रीमेंट और हार्मोनी और कोऑर्डिनेशन विथ नॅचरल ॲक्सेप्टन्स, तरच त्याला आपण हार्मोनी इन द सेल्फ असं म्हणू. आता सांगितलं मी की बघा इथं नॅचरल ॲक्सेप्टन्स तर आपल्याला दिसला. आता इमॅजिनेशन पण इथं दाखवलं आपण. इमॅजिनेशनचे कोणते पार्ट आहे, DTE डिझायर थॉट एक्सपेक्टेशन, हे आपल्याला कळलं. आता हे जे काही डिझायर्ड आहे हे आपण कोणासोबत लिंक केली, इमेजिंग. थॉट कोणासोबत लिंक केलं, अनालायझिंग आणि कम्पेअरिंग. नंतर ई म्हणजे एक्सपेक्टेशन कोणासोबत लिंक केलं, सिलेक्टिंग टेस्टिंग. आता बघा हे आपल्याला कळलं की हे आपण या गोष्टी लिंक केल्या. आता एक साधा आपण एक्झाम्पल बघू आपण. मी याला क्लिअर करतो डायग्रामला. बघा आता इकडे एक्झाम्पल ऑर प्रपोजल. आता बघा एक्झाम्पलद्वारे आपण ती डायग्राम समजून गेलो. एक्झाम्पल काय लिहिलं, चुझिंग व्हॉट टू इट फॉर लंच. हे प्रपोजल किंवा एक स्टेटमेंट आहे. आता मला सांगा, एक चुझिंग व्हॉट टू इट फॉर लंच हे जर असेल तर नॅचरल ॲक्सेप्टन्स काय आहे, इटिंग कशासाठी करतो आपण किंवा खातो कशासाठी, यू यू वॉन्ट हेल्थ अँड एनर्जी, त्याच्यासाठी करतो ना. टेस्ट साठी नाही, टेस्ट हे सेन्सेशन आहे. पण अल्टिमेट कोर पर्पज किंवा नॅचरल ॲक्सेप्टन्स काय आहे, इटिंगचा, यू वॉन्ट हेल्थ अँड एनर्जी. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता सर मग आम्ही टेस्टसाठी खातो, टेस्ट काय सेन्सेशन आहे, ते नॅचरल ॲक्सेप्टन्स आहे का, तर नाही. टेस्ट असलं म्हणजेच तो हेल्थी असेल किंवा त्याने एनर्जी मिळेल असं आहे का, तर नाही. फॉर एक्झाम्पल आपण वडापाव, समोसा, पिझ्झा, बर्गर हे टेस्टीसाठी आहे, हेल्थ अँड एनर्जीसाठी आहे का, तर नाही. आता बघा आपण एक्झाम्पल किंवा प्रपोजल किंवा स्टेटमेंट काय घेतलं, चुझिंग व्हॉट टू इट फॉर लंच, हे आपलं एक स्टेटमेंट आहे. नॅचरल ॲक्सेप्टन्स कोणाचा आहे, काय येईल की कशासाठी आपल्याला इट करायचं आहे किंवा खायचं आहे, किंवा कशासाठी, चुझिंग व्हॉट टू इट फॉर लंच म्हणजे एखादी गोष्ट आपण लंचसाठी कशी निवड करणार, यू वॉन्ट हेल्थ अँड एनर्जी, हे आपलं नॅचरल ॲक्सेप्टन्स आहे. आता बघा, मी पहिल्या डायग्राम मध्ये काय सांगितलं तुम्हाला, डी टी सांगितलं ना, हा जो डी टी आणि ई हे कशाचे पार्ट आहेत, हे इमॅजिनेशनचे तीन पार्ट आहेत. आपण मी आय लिहितो फक्त इथं. मी काय सांगितलं, डी लिंक विथ इमॅजिन. बघा या डायग्राम मध्ये एकदा मी पुन्हा ही डायग्राम दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं आपण काढतो ना, डी लिंक विथ इमॅजिन म्हणजे कसं केलं आपण, इथं बघा हा डी आहे, हा इथं मी डी दाखवतो, हा डी. आणि इकडे हा ब्ल्यू कलरचा म्हणजे हा टी. आणि हा जो सिलेक्टिंग किंवा टेस्टिंग आहे याला मी इथं लिहितो ई. म्हणजे काय केलं आपण, हे तिन्ही कशाचे पार्ट आहेत, आयचे म्हणजे कशाचे, इमॅजिनेशनचे.
आता जर आपण ऑब्झर्व केलं तर डी लिंक कोणासोबत केला मी, इमेजिंग. टी कोणासोबत लिंक केला, अनालायझिंग कंपेरिंग. आणि ई कोणासोबत लिंक केला मी, सिलेक्टिंग टेस्टिंग. कळलं? हार्मोनी इन द सेल्फ कशाला म्हणलं आपण, जर हा नॅचरल ऍक्सेप्टन्स, हा बघा इकडे, हा ब्ल्यू वाला कर्ली ब्रेसेस, आणि हा जो दिसत आहे हा एवढा कर्ली ब्रेसेस, हा काय, इमॅजिनेशन. म्हणजे नॅचरल ऍक्सेप्टन्स आणि इमॅजिनेशन हे जर हार्मोनीमध्ये असेल किंवा कोऑर्डिनेशनमध्ये असेल तर हॅपीनेस राहील. जर ते कॉन्ट्रडिक्शन किंवा डिसहार्मोनीमध्ये असेल तर काय राहील, अनहॅपीनेस राहील. आता आपण एक उदाहरण पुढच्या स्लाइडवर घेतलेलं आहे, आता बघू आपण ते उदाहरण. हे लक्षात ठेवायचं, डी लिंक विथ इमेजिंग, टी लिंक विथ एनालायझिंग कंपेअरिंग, आणि ई लिंक विथ सिलेक्टिंग आणि टेस्टिंग. हे डी टी कोणाचे पार्ट आहेत, तर इमॅजिनेशनचे 3 पार्ट आहेत, किंवा सब पार्ट आपण म्हणू त्याला. आता बघा, मी क्लिअर करतो डायग्राम. हा, आता बघा आपण काय केलं की इथं नॅचरल ऍक्सेप्टन्स वगैरे हे बघितलं. आता बघा मी सांगितलं मागच्या डायग्राम मध्ये डी लिंक विथ कशासोबत, इमॅजिन. आता बघा, इमॅजिन म्हणजे काय, क्रिएटिंग अ मेंटल पिक्चर और आयडिया अबाउट सिच्युएशन. आय वॉन्ट टू इट समथिंग लाईट अँड हेल्थी. हे कुठं झालेलं आहे हे बघा आता. This image comes from your natural acceptance. You want health and energy. आता बघा ही डिझायर आपण लिंक कोणासोबत केलं, इमॅजिन सोबत. इमॅजिन म्हणजेच काय, क्रिएटिंग मेंटल पिक्चर और आयडिया अबाउट द सिच्युएशन, त्याला आपण इमॅजिन म्हणू. आय वॉन्ट टू इट समथिंग लाईट अँड हेल्थी, आपलं जे काय स्टेटमेंट किंवा प्रपोजल काय होतं, चुझिंग व्हॉट टू इट फॉर लंच. आणि नॅचरल ऍक्सेप्टन्स काय सांगते आपलं, यू वॉन्ट हेल्थ अँड एनर्जी. तसं आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. आता बघा दुसरं, थॉट लिंक विथ अनालायझिंग कंपेअरिंग. आता त्याचं मिनिंग बघू आपण, इव्हॅल्युएटिंग राईट वर्सेस रॉंग अँड कम्पेअर, त्याला आपण थॉट असं म्हणू, किंवा त्याला आपण काय म्हणू की अनालायझिंग अँड कम्पेअरिंग, म्हणजेच काय, इव्हॅल्युएटिंग राईट वर्सेस रॉंग अँड कम्पेअर. आता राईट वर्सेस रॉंग करण्यासाठी दोन गोष्टी असतील ना, आपल्याला दोन ऑप्शन सुद्धा असतील. यू थिंक अबाउट ऑप्शन, म्हणजे राईट वर्सेस रॉंग, नुसतं एकावरच राईट वर्सेस रॉंग ठेवता येईल का, एकच ऑप्शन असेल तर नाही. तर त्यासाठी आपल्याला दोन किंवा एन नंबर ऑप्शन असतील तरच आपण राईट वर्सेस रॉंग ठरवू शकतो त्याच्यामधलं. आता बघा, यू थिंक अबाउट ऑप्शन. ऑप्शन कोणते कोणते आहेत, होम कुक फूड विथ सॅलड वर्सेस वडापाव. आता बघा नॅचरल ऍक्सेप्टन्स काय आपलं, इकडे इकडे या आता. इथं बघा की नॅचरल ऍक्सेप्टन्स काय आहे आपलं, कसं चूज करायचं आपल्याला, यू वॉन्ट हेल्थ अँड एनर्जी. आता वडापाव हे काय सेन्सेशन आहे, हे नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे का, नाही. हे काय सेन्सेशन आहे, नॅचरल ऍक्सेप्टन्स काय आपलं, होम कुक फूड विथ सलाद. आता यू कम्पेअर बेस्ड ऑन हेल्थ टेस्ट अँड कॉस्ट. आता बघा, तिसरं जे लिहिलेलं आहे, एक्सपेक्टेशन लिंक विथ सिलेक्टिंग अँड टेस्टिंग. आता बघा, सिलेक्टिंग अँड टेस्टिंग कशाला म्हणतात, चूजिंग अँड एक्सपिरियन्सिंग. आता यू सिलेक्ट द होम कुक विथ सॅलड अँड स्टार्ट इटिंग. आता या स्टेजमध्ये आपल्याला दोन ऑप्शन होते, एक त्याच्यासोबत याच्यासोबत कोणता ऑप्शन होता, हे वडापाव हा पण ऑप्शन होता ना याच्यासोबत. पण नॅचरल ऍक्सेप्टन्स काय आपल्याला, यू वॉन्ट हेल्थ अँड एनर्जी. असंच आपल्याला लंचसाठी काहीतरी पदार्थ, लंचला खाण्यासाठी म्हणजे जेवणासाठी काहीतरी एक पदार्थ सिलेक्ट करायचा आहे, पण ते नॅचरल ऍक्सेप्टन्स काय आपलं, यू वॉन्ट हेल्थ अँड एनर्जी. आता वडापाव आपण सिलेक्ट करणार का नाही, ते काय सेन्सेशन आहे, ते नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे का नाही. आणि वडापाव हेल्थ आणि एनर्जीसाठी आहे का, तर नाही, ते फक्त सेन्सेशन टेस्टसाठी आहे. हेल्थ, वडापावनी हेल्थ आणि एनर्जी मेंटेन होते का, तर उत्तर आहे नाही. आता बघा, व्हाईल इटिंग यू टेस्ट द रिझल्ट, यू फील लाईट एनर्जेटिक अँड सॅटिस्फाईंग. म्हणजे आता दोन ऑप्शन होते आपल्याजवळ, कोणते ऑप्शन, होम कुक फूड विथ सॅलड वर्सेस वडापाव. आता आपण काय केलं, एक्सपेक्टेशन लिंक विथ सिलेक्टिंग अँड टेस्टिंग. आता सिलेक्टिंग आणि टेस्टिंग मध्ये आपण काय केलं, चुझिंग अँड एक्सपिरियन्सिंग. पण आता चूज कसं करणार, बेस्ड ऑन नॅचरल ऍक्सेप्टन्स. नॅचरल ऍक्सेप्टन्स काय आपला, यू वॉन्ट हेल्थ अँड एनर्जी, हा नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे. आता त्याच्यामुळे आपण ते काय केलं, हा वडापाव हा इग्नोर केला, आणि नॅचरल ऍक्सेप्टन्स वर कोणतं आपलं हे व्हेरीफाय होणार, होम कुक फूड विथ सॅलड. ठीक आहे. आता बघा, डिझायर थॉट अँड एक्सपेक्टेशन इमॅजिनेशन, दीज
आर द ऍक्टिव्हिटीज परफॉर्म बाय सेल्फ. हे कोणाच्या ऍक्टिव्हिटी आहेत तर त्या सेल्फच्या आहेत. दिस ऑल आर ऍक्टिव्हिटीज आर हार्मोनी विथ नॅचरल ऍक्सेप्टन्स. कारण की आता हे हार्मोनी विथ नॅचरल ऍक्सेप्टन्स काय आहे? कारण की आपण हे सिलेक्ट केलेलं आहे. कोणता? हा पार्ट. हे बघा मी राऊंड करतो तो. हा पार्ट मी सिलेक्ट केला म्हणजे काय? यू सिलेक्ट द होम कुक फूड विथ सॅलड. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्या, हे जे आहेत, आपण काय केलं की कशासोबत नॅचरल ऍक्सेप्टन्स काय होतं आपला? यू वॉन्ट हेल्थ अँड एनर्जी. तर या तीन प्रोसेस आणि हे नॅचरल ऍक्सेप्टन्स हे इथं आपलं हार्मोनीमध्ये आहे. आता बघा, इमॅजिनेशन आर हार्मोनी विथ द नॅचरल ऍक्सेप्टन्स, देअर फोर देर इज अ हॅपीनेस. इमॅजिनेशन म्हणजे कोणतं आपलं इथं? हे वाला स्टेज बघा, हे 1 2 3 म्हणजे DTE मी ज्याला म्हणतो. डी कशासोबत लिंक केला आपण? इमॅजिन. टी कशासोबत लिंक केला? अनालायझिंग अँड कम्पेअरिंग. आणि ई कोणासोबत लिंक केला? विथ सिलेक्टिंग अँड टेस्टिंग. म्हणजे या डायग्राम जर ही एक्झाम मध्ये आली डायग्राम तुम्हाला, म्हणजे कोणतीही ही डायग्राम, म्हणजे याचं एक्सप्लेनेशन सहज लिहिता येईल. घाबरायचं काही कारण नाही. वर नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे आणि हे बघा, हे वर इथं आपल्याला जो कर्ली ब्रेसेस आहे, म्हणजे हा इथं हे नॅचरल, मी फक्त एन लिहितो, नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे. आणि हा एवढा पूर्ण पार्ट म्हणजे हा कोणता आहे? हा इमॅजिनेशन आहे. इमॅजिनेशन हे बघा, हे इथं इमॅजिनेशन दिलं, हा नॅचरल ऍक्सेप्टन्स दिला. आणि इमेजिंग अनालिसिस आणि सिलेक्टिंग टेस्टिंग हे कशा म्हणजे कोणासोबत लिंक केलं आपण? हे मी पहिले सांगितलं, डी आणि टी आणि ई. याला DTE हे आपण याच्यासोबत लिंक केलेलं आहे. म्हणजे असं, हे याला असा आणि हा असा. आता हे हे तीन मिळून म्हणजेच काय झालं आपलं? आय. आणि हा एवढा जो काय पार्ट आहे हा काय आहे? एन. आता हे दोन कसे आहेत आपल्या इथं? एच. एच मध्ये म्हणजे काय? हार्मोनी. हार्मोनी मध्ये आहेत ना. आपण जे दुसऱ्या स्लाइडवरचं जे काही एक्झाम्पल बघितलं ते त्याद्वारे आपण बघितलं की हे हार्मोनीमध्ये आहेत. हार्मोनीमध्ये आहेत म्हणजे काय? तिथं हे इकडे बघा आता, हार्मोनीमध्ये आहे म्हणजे इथं तर हॅपीनेस आहे. जर कॉन्ट्रॅडिक्शन किंवा डिसहार्मोनीमध्ये असेल तर अनहॅपीनेस असेल. म्हणजे सहज जर तुम्हाला एक्झाम मध्ये आलं युनिव्हर्सिटीच्या की एक्सप्लेन द अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द सेल, तर सहज लिहिता येईल. म्हणजे डायग्राम पाहून घाबरायचं नाही. हे नॅचरल ऍक्सेप्टन्स आहे, आय आहे. आता इथं एन लिहिला मी, इथं आय आहे. हे दोन्ही, आय म्हणजे इमॅजिन आहे, हे दोन्ही हार्मोनीमध्ये असेल तरच त्याला आपण काय म्हणलं की हार्मोनी इन द सेल. कारण की इमॅजिनेशन आणि नॅचरल ऍक्सेप्टन्स हे कोणाच्या ऍक्टिव्हिटीज आहे? सेल्फच्या. बॉडीची ऍक्टिव्हिटी काय आहे? सेन्स करणे आणि जो काही सेल्फनं डिसिजन दिलेला आहे किंवा जे काही डिसिजन घेतला त्याची इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं एक्झिक्युशन करणे हे कोणाचं काम आहे? तर बॉडीचं. म्हणजे डेफिनेशन सहज लक्षात येईल. हार्मोनी इन द सेल्फ मीन्स काय? युअर डिटी डिझायर थॉट एक्सपेक्टेशन म्हणजेच काय? इमॅजिनेशन आर इन अग्रीमेंट ऑर हार्मोनी विथ द नॅचरल ऍक्सेप्टन्स. आता हे दुसऱ्या स्लाइडमध्ये मी सगळं एक्झाम्पलद्वारे समजून सांगितलं. म्हणजे त्याच्यामुळे असं काय, ही डायग्राम पाहून घाबरायचं कुठेही कारण नाही. सिंपल डायग्राम आहे. तर आपला हा टॉपिक म्हणजे जो काही टॉपिक आपण बघितला, हा त्याचं एक्सप्लेनेशन फक्त एवढंच आहे. म्हणजे सहज सॉल्व होईल. तुम्हाला याच्यावर जर क्वेश्चन आला तर कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलीही अडचण येणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.